नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील आठवड्यामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे रिव्हिजन पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, राष्ट्रपतींनी किती व्यक्तींना सर्वोत्तम जीवन रक्षा पुरस्काराने सन्मानित केले? तर 2024 मध्ये राष्ट्रपतींनी 3 व्यक्तींना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्काराने सन्मानित केले. पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर अजय एम खानविलकर यांची भारताचे नवीन लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? तर गीता बत्रा या पहिल्या महिला संचालक बनल्या आहेत. दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर उत्तर प्रदेश राज्यात दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. भारतातील बिबट्यांच्या स्थितीच्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर मध्य प्रदेश या राज्यात बिबट्यांची सर्वाधिक संख्या आहे. 2 नंबरला आपला महाराष्ट्र लागतो. जगाची पहिली वैदिक घड्याळ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर मध्य प्रदेश राज्यात जगाची पहिली वैदिक घड्याळ स्थापन करण्यात आली. नुकतेच कोणते राज्य मंदिरांवर कर लावणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर कर्नाटक हे राज्य मंदिरांवर कर लावणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये एकूण 21 पदकांसह कोण अव्वल ठरले? तर आर्मीची टीम ही खेलो इंडिया हिवाळी गेम्समध्ये अव्वल क्रमांक ठरली. राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एस चौकलिंगम यांची राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस साजरा केला जातो. 2024च्या अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर ॲलेक्स डॉसन यांना 2024चा अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाटोमध्ये सहभागी होणारे 32वे राष्ट्र कोणते असेल? तर स्वीडन हे राष्ट्र नाटोमध्ये सहभागी होणारे 32वे राष्ट्र असेल. 2022 आणि 23 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाले? तर एकूण 92 व्यक्तींना 2022 आणि 23चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले.